एकनाथ शिंदे यांना 6 महिने ते 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। मित्रहो नमस्कार। राज्याच्या राजकारणामध्ये कोण काय कधी कसला दावा करील हे अलीकडे काहीही सांगता येत नाही। आता हेच बघा, पुरोगामी महाराष्ट्राचा ढोल वाजवला जातो आणि इथंच अंधश्रद्धेचा बाजार देखील भरलेला अनेकदा आपल्याला पाहायला मिळतो। अहो आता तर म्हणे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे ते वर्षा बंगल्यावर रेड्याची मंतरलेली शिंग पुरलेली आहेत। आता त्यावर नवं राजकारण तर सुरू झालं आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यामध्ये जादूटोणा केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला। या आरोपामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली। कोणाचा यावर विश्वास बसला, कोणाला हे खरंही वाटू लागलंय तर कोणाला नाही वाटत। बघा, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यातील लॉनमध्ये कामाख्या मंदिरात बळी दिलेले रेड्याची शिंग पुरली आहेत असा खळबळजनक आरोप, असा खळबळजनक दावा शिवसेनेचे संजय राऊत यांनी केला। दरम्यान वर्षा बंगल्यामध्ये जादूटोण्याचा प्रकार झाला असेल तर एकनाथ शिंदे यांना 6 महिने ते 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते असं मोठं विधान प्राध्यापक श्याम मानव यांनी केलेलं आहे। आता हे श्याम मानव हे तसं खूप मोठं नाव आहे महाराष्ट्रातलं। अंधश्रद्धा निर्मूलनाचं एक मोठं काम ते करतात। त्यांच्या व्याख्यानाला सुद्धा प्रचंड गर्दी होत असते। देश विदेशामध्ये हे नाव आहे श्याम मानव। प्राध्यापक श्याम मानव म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 6 महिने ते 7 वर्षाचा कारावास होऊ शकतो, म्हणजे तुरुंगवास। पुरोगामी महाराष्ट्राने अंधश्रद्धा विरोधात कायदा दिला, त्याच राज्यात राजकारणी घाबरतात। राज्यात जादूटोणा कायदा असून कायद्याच्या विरुद्ध किंवा त्याचे कोणी उल्लंघन करीत असेल तर तो कायद्यानं गुन्हा ठरतो। लोकांमध्ये हिंमत वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे असंही प्राध्यापक श्याम मानव म्हणाले आहेत। आता तुम्हीच बघा, नवं सरकार आलं, एकनाथ शिंदे गेले मुख्यमंत्री पदावर, आता देवेंद्र फडणवीस आले, पण तरीही ते म्हणजे फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत अजून। हो आता खरं खोटं माहीत नाही, पण त्याला हा जादूटोणाच कारणीभूत आहे असं म्हटलं तरी जात आहे। वर्षा बंगल्याच्या परिसरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत। त्या भीतीपोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जात नाहीत। आजचं सरकार स्वतः अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धेचं समर्थन केलं जातं, अंधश्रद्धा पसरवण्यामध्ये त्याचा मोठा वाटा आहे असं देखील श्याम मानव म्हणाले आहे। उद्धव ठाकरे शिवसेनेचे संजय राऊत यांनी म्हणजे शिंग पुरल्याचा दावा केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाहीत, हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे। इतके दिवस झाले त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, पण मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षावर अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहायला का जात नाहीत, म्हणजे हा सवाल संजय राऊतांनी केलेला आहे। ते काय म्हणतात बघा, मी असं ऐकलंय की देवेंद्र फडणवीस म्हणाले, असंही म्हणाले आहेत, राहायला गेलो तर मी वर्षा बंगल्यावर झोपायला जाणार नाही। हा काय प्रकार? अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागली आहे। शिंदे गटातल्या या लिंबू सम्राटांनी त्यांचं उत्तर द्यावं या सगळ्या गोष्टीचं। भाजपच्या अंतस्थ गोटात अशी चर्चा आहे, वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये खोदकाम करून कामाख्या देवी मंदिरामध्ये कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरलेली आहेत, जेणेकरून दुसऱ्या कोणाकडे मुख्यमंत्री पद टिकवूच नये अशी चर्चा आहे। त्यांचेच लोक सांगत आहेत, तिथला कर्मचारी वर्ग सांगतोय। आता हे खरं आहे की खोटं आहे हे माहिती नाही असा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे। बघा, खरं असो खोटं असो, पण एक नवाच वाद यामुळे निर्माण तर झालेला आहे। त्यात आता श्याम मानव यांनी एकनाथ शिंदे यांना मोठी शिक्षा होऊ शकते असा दावा केलेला आहे। हो, खळबळ तर उडणार। बघा, बाकी काहीही असो, वेगळ्या चर्चेला एक वेगळा विषय मिळाला हे मात्र नक्की।
पाहूया आता ही पुरलेली कथित शिंग बाहेर येतात का, कुणी काढतंय का, की ती तशीच जमिनीत गाडून राहतील, की आणखी त्याची काय काय पडसाद उमटतात. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचा आणखी किती केवढा कसा बाजार भरणार आहे हे आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहत बसण्याशिवाय आपल्याजवळ तुमच्या माझ्याजवळ पर्याय तरी काय आहे हो. पाहूया एकेकाचे ढंग एकेकाचे रंग. अलीकडच्या काळातलं 2.5 वर्षाच्या काळातलं बदललेलं आणि सगळी संस्कृती लयाला घालवलेलं हे राजकारण आहे. मित्रांनो, आपण पाहत राहूया. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.